In the previous class, we studied the different methods of solving quadratic equation. In that, we studied factorization methods of solving quadratic equation. Now we study the computing square method for solving quadratic equation. Simple. One quadratic equation is given, that is x square plus 10x plus 2 is equal to 0. हे quadratic equation आहे. या quadratic equation ला आपण factorization method ला, जी की फर्स्ट मेथड होती, त्या factorization method ला आपण या एक्झाम्पल ला सॉल्व करू शकत नाहीत. का सॉल्व करू शकत नाहीत? a into c जर आपण केलं तर ते 2 येते आणि आपल्याला 2 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत, जे की त्याचे समेशन 10 असले पाहिजे. 2 चे फॅक्टर्स 1 into 2 किंवा 2 into 1 एवढेच होऊ शकतात. ह्याच्यामध्ये 1 आणि 2 चे समेशन हे 10 येऊ शकत नाही. ठीक आहे, पण हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, because given example is satisfies the two condition of quadratic equation, that is maximum index of power, maximum index of variable is 2 and coefficient of that variable is not equal to 0. These both of the conditions satisfies that, therefore the given equation is quadratic equation. मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, पण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करू शकत नाही, तर मग त्याला सॉल्व तर करावं लागणार नाही, कारण की त्याचे दोन रूट असणारच आहेत. मग सेकंड मेथड ही डेव्हलप झाली, ती आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. असे काही एक्झाम्पल्स आहेत ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण सॉल्व करणार आहोत. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही मेथड पाहत असताना आपल्याला एक सिंपल दोन आयडेंटिटीज आपल्याला दोन असल्या पाहिजे. ठीक आहे, कुठली आयडेंटिटी? a प्लस b bracket square is equal to square of first term plus 2 into first term into second term plus square of second term, or a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. हे दोन एक्सपान्शन जर तुम्हाला माहित असतील, लक्षात असतील, तर तुम्हाला हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करता येईल. कंप्लीट स्क्वेअर मेथड सांगितली, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. मग हे काय आहे? त्याचा हा शॉर्टेस्ट फॉर्म आहे, या एक्सपान्शनचा हा शॉर्टेस्ट फॉर्म आहे. ठीक आहे, ह्या दोन आयडेंटिटीज आहेत. इकडे कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे, आपण कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे फक्त एक्सप्लेनेशनच्या फॉर्म मध्ये आहे, एक्सपांड केलेला आहे आपण या ब्रॅकेटला. ठीक आहे, तर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. प्लस असेल तर इकडे प्लस आलाय, मायनस असेल तर फक्त इथं मायनस आलाय, बाकी सगळ्या टर्म्स ह्या सेम आहे, त्यांचा स्क्वेअर आहे, तर आपण मल्टिप्लाय केलंय वगैरे, सगळं सेम टू सेम आहे. ठीक आहे, तर इकडं सपोर्टिंग a सोबत b हा व्हेरिएबल आहे, इकडे a सोबत b हा व्हेरिएबल आहे. इकडच्या आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे? इकडे फक्त एकच व्हेरिएबल आहे, तर x एक व्हेरिएबल आहे, त्याच्यासोबत सपोर्टिंग व्हेरिएबल आपल्याला y हा कन्सिडर करायचा आहे. पण त्यापूर्वी कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपण सॉल्व करत असताना, एक्झाम्पल सॉल्व करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन इज a इज इक्वल टू 1, दॅट इज द फर्स्ट कंडिशन. तर a हा 1च असला पाहिजे. सपोज जर ह्या इकडे जर 2 असेल तर ह्या पूर्ण इक्वेशनला आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागणार आहे, जेणेकरून a हा 1 होईल. ठीक आहे, आणि दुसरी कंडिशन आहे की आपल्याला सेकंड फॉर्म मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनचा जे स्टँडर्ड फॉर्म होता त्याचा सेकंड फॉर्म होता ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू c. या फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. सोल्युशन x square plus 10x plus 2 is equal to 0. that is the given example. x square आता ऑलरेडी इकडे a ची व्हॅल्यू 1 आहे, मग आपल्याला काही चेंज करायची गरज लागणार नाही, डिवाइड करायची गरज लागणार नाही. x square plus 10x is equal to -2. हा c कॉन्स्टंट नंबर कन्वर्ट झाला, या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपला एक्झाम्पल इक्वेशन आणायचं होतं, हा इथे कन्वर्ट झाला. हे व्हेरिएबल टर्म झाल्या, एक साइडला लेफ्ट हँड साइडला, राइट हँड साइडला कॉन्स्टंट टर्म झाल्या. ठीक आहे, x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू -2. मग इकडे जे आहे ते बायनोमियल आहे, इकडे बायनोमियल आहे, इकडे आपला एक टर्म अब्सेंट आहे. या एक्सपान्शन मध्ये काय आहे? 3 टर्म्स आहेत. ठीक आहे, त्या 3 टर्म्स मध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर आहे प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आहे. ठीक आहे, आपल्याकडे फर्स्ट टर्म मध्ये स्क्वेअर तर आहे, सेकंड टर्म मध्ये सेकंड टर्म पण प्रेझेंट आहे, थर्ड टर्म अब्सेंट आहे. थर्ड टर्म जे अब्सेंट आहे तो काय आपला करस्पॉन्डिंग व्हेरिएबल द्यायचा आहे. x चा करस्पॉन्डिंग व्हेरिएबल आपण y घेऊया सपोज. ठीक आहे, म्हणजे या लेफ्ट हँड साइडला आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करायचं आहे. परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी इकडे थर्ड टर्म अब्सेंट आहे. थर्ड टर्म जे अब्सेंट आहे ते आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. मग प्रेझेंट करण्यासाठी काय करावं लागणार आहे? इकडे इक्वेटिंग और कंपेयर x स्क्वेअर प्लस 10x with
आता या x स्क्वेअर प्लस 10x ला कशासोबत कंपेअर करायचंय हे खूप व्यवस्थित लक्षात समजून घ्या. इथं x स्क्वेअर प्लस 10x आहे, इकडं प्लस असल्यामुळं आपल्याला या दोन एक्सपान्शन पैकी ज्याच्यामध्ये प्लस आहे तेच एक्सपान्शन वापरायचं आहे. इकडं प्लस आहे. सपोज जर इकडं मायनस आला असता तर आपण हे एक्सपान्शन वापरलं असतं मायनसचं, पण प्लस आला आहे तर आपल्याला हे एक्सपान्शन वापरायचं आहे. मग या एक्सपान्शन मध्ये आपल्याला x स्क्वेअर प्लस 2x हे जे आहे हे आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे, ते कम्पेअर करायचं आहे. x स्क्वेअर प्लस 2ab ही जी लेफ्ट हँड साइड होती ती कोणासोबत कम्पेअर करायची? x स्क्वेअर प्लस 2ab सोबत कम्पेअर करायची. a स्क्वेअर प्लस 2ab कंपेअर x स्क्वेअर प्लस 10x विथ a स्क्वेअर. सॉरी, आता इकडे a आलेला आहे. ठीक आहे, आपल्या इकडे x आणि y व्हेरिएबल मी तुम्हाला सांगितलं होतं x y व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचे ते. तर या त्याला आपण x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्ट करणार आहे? स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. ठीक आहे, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. इकडे a b न घेता आपल्याला x आणि y घ्यायचा आहे. मग x स्क्वेअर प्लस 2xy कंपेअर x स्क्वेअर प्लस 10x विथ x स्क्वेअर प्लस 2xy. ठीक आहे, सिमिलरली आपण आपला मायनस हे पण एक्सपान्शन वापरायचं आहे. x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. ठीक आहे, हे वरचे न वापरता खालचे वापरूया आपण. ठीक आहे, कारण आपल्या जनरली एक्झाम्पल मध्ये x आणि y व्हेरिएबल येतात, त्यामुळे आपण हे एक्झाम्पल घेतले एक्सपान्शन घेऊया. x स्क्वेअर प्लस 2xy आपण इकडे घेतला, कंपेअर केल्यानंतर x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy. कंपेअर केलं ना, कंपेअर इज इक्वल टू आपण कंपेअर केलं. मग x स्क्वेअर गेट कॅन्सल. 10x इज इक्वल टू 2xy. y च्या टर्म x साइडला घ्यायच्या. 10x इकडे लेफ्ट हँड साइडला 10x आहे, इकडे 2xy आहे. त्यातला 2xy आपण इकडे मल्टिप्लिकेशनचा y च्या मल्टिप्लिकेशनचा इकडे डिनॉमिनेटरला आला 2x. 2 5 जा 10, x x कॅन्सल 5, फक्त 5 अपॉन 1 आहे. 1 आपण जनरली लिहित नाही. y इज इक्वल टू 1 मिळाला. ठीक आहे, आपल्याला याच्यामध्ये जी थर्ड टर्म अब्सेंट होती ती y स्क्वेअर ची होती. इकडे अब्सेंट टर्म y स्क्वेअर ची होती आणि y स्क्वेअर आपल्याला इकडे प्रेझेंट करायचा आहे, ऍड करायचा आहे. तेव्हाच तर ट्रायनोमियल होणार आहे. हे बायनोमियल आहे, याच्यामध्ये ट्रायनोमियल होण्यासाठी तर y स्क्वेअर ऍड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ऍड करायचं y स्क्वेअर ऍड करायचं तर आपल्याला y ची व्हॅल्यू y स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड, y स्क्वेअर इज इक्वल टू 25. ह्या y चा स्क्वेअर 25 झाला. ठीक आहे, मग आता फक्त आपण लेफ्ट हँड साइडलाच ऍड करून चालणार नाही, तर राईट हँड साइडला सुद्धा तोच नंबर ऍड करावा लागणार. बिकॉज इक्वेशन हे इक्विव्हॅलेंट होण्यासाठी लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला ही y स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे 25 आपल्याला ऍड करायचं आहे. ऍडिंग 25 याला इक्वेशन 1 देऊया. सॉरी, इक्वेशन द्यायचं राहिलं, जे आपण कन्वर्ट करूया स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्याला इक्वेशन 1 देऊया. ऍडिंग 25 इन adding 25 in equation 1 on both sides. दोन्ही साइडला लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला आपल्याला ऍड करायचे 25 इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 इज x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू -2 प्लस 25. हे इक्वेशन मला ऍड केलं आपण, दोन्ही साइडला आपण 25 ऍड केले. इकडं हा नंबर तयार झाला परफेक्ट स्क्वेअर मध्ये. आता याला 5 चा आपण जर स्क्वेअर केला तर 25. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू -2 प्लस 25 इज इक्वल टू 23. हे इक्वेशन झालं. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 इज इक्वल टू 23. हे एक्सपान्शन तुम्हाला लक्षात आलं असेल. एक्सपान्शन इरेज करतो मी. ठीक आहे, आपण याला असं करूया.
तर या नंबरला आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचंय, याचं शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचंय. शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं म्हणजे या फॉर्म मध्ये आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे एक्सपान्शन परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करत असताना काय होणार आहे, सिंपल आहे बघा. फर्स्ट टर्म आणि ही थर्ड टर्म आहे. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट जर काढला तर आपल्याला ज्या टर्म भेटणार आहे त्या टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर सिंपल, आता मी इथं टाकतो इमॅजिनरी, नंतर तुम्हाला इरेज करायचंय. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा स्क्वेअर रूट जर केला तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, एक्स झाला, हा प्लसला प्लस, याचा स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर. सिंपल. तर हे असं टाकायचं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी केलं होतं. फर्स्ट टर्मचा आणि लास्ट टर्मचा आपण स्क्वेअर रूट काढला, ते मिळालं एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 23. तुम्हाला वाटलं असेल की याच्यावरून हे कसं काय मिळालं, तर ह्याचं एक्सपान्शन काय होतं ते पाहूया आपण. रफर मध्ये मी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून सांगतो. सपोज याचं एक्सपान्शन हे होतं का हे चेक करायचं. एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म एक्स इंटू सेकंड टर्म 5 प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म एक्स स्क्वेअर प्लस 2 into 5 10x plus square of 5 is 25, means x plus 5 bracket square is equal to x square plus 10x plus 25. या x square plus 10x plus 25 ला आपण रिप्लेस केले x plus 5 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे कंप्लीट स्क्वेअर मध्ये आपण कन्वर्ट केले. कंप्लीट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट कारण मेथड आहे आपली कंप्लीट स्क्वेअर मेथड. जोपर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंप्लीट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणार नाही तोपर्यंत सॉल्व्ह करता येणार नाही, त्याचे फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाही. मग याला कंप्लीट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. आफ्टर दॅट x प्लस 5 इज इक्वल टू हा स्क्वेअर आता आपण इकडे काढला आणि इकडे स्क्वेअर रूट टाकला. स्क्वेअर रूट 23 प्लस ऑर मायनस अंडर रूट 23, किंवा आपल्याला टेक ए स्क्वेअर रूट बोथ साइड जरी म्हणलं तर इकडचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काढणार आहे, इकडे स्क्वेअर रूट ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे. x प्लस 5 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 23. प्लस ऑर मायनस ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या, प्लस ऑर मायनस म्हणजे आपल्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत. मग x इज इक्वल टू x plus 5 is equal to under root 23 or x plus 5 is equal to minus under root 23. प्लस एकदा आपण under root 23 प्लस घेतली आणि मायनस under root 23 एकदा घेतली. मग इथं आपल्या ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. x is equal to under root 23 हा प्लस इकडे कन्वर्ट झाला मायनस 5 आणि x is equal to minus under root 23 minus 5 हा प्लस इकडे मायनस आहे. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या. x is equal to under root 23 minus 5 और x is equal to minus under root 23 minus 5. त्याला आपण असे रिप्रेझेंट करू शकतो x is equal to प्लस और मायनस अंडर रूट 23 minus 5. ठीक आहे. किंवा minus 5 plus or minus under root 23 are the roots of given quadratic equation. 23 are the roots of x square plus 10x plus 2 is equal to 0. हे आपल्याला दोन रूट मिळाले, त्याच्यामध्ये प्लस और मायनस आहे. त्याच्यातच आपल्याला लक्षात येते की दोन रूट आहे इक्वेशनचे. x is equal to minus 5 plus or minus under root 23 are the roots of given quadratic equation. सिंपल एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मध्ये नाही, थोडं तुम्हाला एक्सप्लेन केलंय. आता प्रॅक्टिस सेट एक्झॅक्टली प्रॅक्टिस सेटला आपण